मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनींनो की जालना जसं भास्कर आबा म्हणल्याप्रमाणे की जालना आता बदल रहा आहे, तर निश्चितपणे दादा आणि आम्ही मिळून या जालना शहराचा एक वेगळा कायापालट अलीकडच्या काळात या ठिकाणी करूया. आम्ही आमचे सर्व मतभेद घालून टाकलेले आहेत. आम्ही निश्चितपणे आता सर्व मतभेद बाजूला करून पुन्हा एकदा या ठिकाणी आपला माणूस पुन्हा लोकसभेवर कसा जाईल आणि तो दादाच्या माध्यमातून कसा जाईल. बातम्या काही येऊ दादा की तुम्हाला तिकीट कापणार आहे, तुमचं मिळणार आहे. आता काही लोकांना आनंदी होत असेल त्यात आम्ही बी असू, पण आम्हाला आता तो आनंद आम्हाला होत नाही दादा. आता आम्हाला तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आनंद आहे. आता तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आणि पुन्हा केंद्रामध्ये पाठवण्यामध्ये आनंद आहे. तिकडं वर गेल्यानंतर आमच्याकडे आता पहिल्यासारखं नका बघू, आता चांगलं पहा. आमच्या भांडणाचे म्हटलं बघा कशी खुश व्हायला लागले. त्यामुळे निश्चितपणे आता ही जोडी चांगल्या पद्धतीनं या जालना शहराचा विकास या ठिकाणी करेल. आणि तुम्हाला आम्ही शब्द देतो ते ठीक आहे, काय असं राजकारणामध्ये कमी जास्त होत असतं. आम्हाला आमच्या आयुष्यात कमी जास्त झालंही असेल, मग आम्ही न हरणार आहेत, न थकणार आहेत आणि निश्चितपणे पुढे जाणार आहोत. आम्ही या सर्वांच्या माध्यमातून दादाच्या नेतृत्वामध्ये एक चांगला विकास या शहराचा करू, एवढा शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो आणि माझी रजा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.